त्यार्हंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. नमो तस्स त्यांना नमस्कार की जे अर्हंत आहेत. जे अर्हंत नाही त्यांना प्रणाम करून काय मिळत नाही. जे बोधी वृक्षाला जाऊन सकाळी 2 तांबे 1 तांबा टाकते पाण्याचा, हात जोडते, अगरबत्ती लावते, थोड्या वेळ 1 मिनिट तिथे बसते ध्यानाला, त्याला फळ मिळते. मात्र अनेकांना फळ मिळाले, मला तर जास्त फळ मिळालं. मी मुळाव्याच्या बोधवृक्षाखाली नेहमी बसत होतो. तिथे बुद्धगयेचा बोधवृक्ष आहे. त्यांना प्रणाम केला पाहिजे जे परिपूर्ण निर्विकार आहे. जे निर्विकार नाही त्याला हात जोडूच नाही. जे निष्पाप नाही त्याला हात जोडूच नाही. जे दुर्गुणी आहे त्याला तर हात कधी जोडूच नाही त्याला. आणि जे परिपूर्ण गुणवान आहे त्याला हात जोडावा. कमीत कमी 100 तरी गुण त्याच्या असावे. 1 दुर्गुण असला तर काय हरकत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून भगवंताला हात जोडावे नेहमी. त्यामुळे आयुष्यामध्ये बोधिसत्वानं कधीच कुणाच्या पुढं हात न जोडता बुद्ध जयंतीच्या दिवशी पहिले हात जोडले. दिल्लीमध्ये 2500वी जयंतीच्या दिवशी साऱ्या दिल्लीमध्ये असं वातावरण प्रदूषित केलं होतं की लय खून होणार आहे, इथं मारामाऱ्या होणार आहे, जयंतीचा प्रोग्राम निघणार नाही, मिरवणूक निघणार नाही. कार्यकर्ते आले बाबासाहेबाकडं. बाबासाहेब असं वातावरण, अरे काय होत नाही रे, ते त्या हुल्लडबाजी लोकांचं काम आहे. ते बाबासाहेबाला पटकन कळायचं कोणापासून सुरू झालं. एवढं उच्च ज्ञान बुद्धिस्ट मानसशास्त्रामध्ये बाबासाहेब परिपूर्ण पारंगत होते, एक्सपर्ट होते बाबासाहेब. म्हणून बाबासाहेबाला रात दिवस आपण हात जोडावं. नुसते हात जोडून चालत नाही, जय भीम असं म्हणून चालत नाही. ते गुण आपल्यामध्ये ओतपोत भरले पाहिजे, आपल्यामध्ये भिनले पाहिजे, पक्व बनले पाहिजे. ते बाबासाहेब सर्वात उच्च होते आपल्या शुद्ध चारित्र्याने. त्यांच्या चारित्र्याला डाग लागला नाही कधी. खरं आहे की नाही? 1 रुपया कोणाचा खाल्ला नाही, कोणाची 1 वस्तू घेतली नाही, कोणाची कोणाला न विचारता. एवढा फंड त्यांना दिला होता, कोटीचा फंड. प्राध्यापक R.D. भंडारेनं 2.5 लाख रुपये त्या काळात दिले होते. परंतु नाही, ना पैसा कोणाचा घेतला ना कोणाला, मात्र पूर्णपणे हात जोडले. फक्त बुद्धाला हात जोडले. आणि जे भिकू त्यांच्याकडे येत होते त्यांना सुद्धा बाबासाहेब हात जोडायचे, असं वर्णन आलेलं आहे. दीक्षाभूमीच्या प्रोग्रामसाठी आले त्या दिवशी बाबासाहेबांनी 13 तारखेच्या रात्री परित्राण पाठ केला.
लोक म्हणतात कशाला परित्राण पाठ करतात, शिकले सवरलेले MA BA LLB LLM PhD बॅरिस्टरवाले लोक म्हणतात परित्राण पाठ कशाला करतात. बाबासाहेबांनी स्वतः परित्राण पाठ ठेवला होता आणि त्या परित्राण पाठाला जवळजवळ 22 भिक्षू होते आणि बाबासाहेब खाली बसले होते, खुर्ची सुद्धा नको म्हणले. मी माझ्या भिक्खू संघासमोर त्यांच्या समोर बसेन, मी अनुयायी आहे त्यांचा. आणि सारे सूत्र डोळे बंद करून बाबासाहेबांनी ऐकले. रतन सूत्र, धम्मचक्र प्रवर्तन सूत्र, आटानाटी सूत्र, बोधांग सूत्र, कर्णेमे सूत्र, रतन सूत्र, महामळ सूत्र, हे सर्व सूत्र बाबासाहेब असे हात जोडून त्यांच्या पत्नीसोबत सविता आंबेडकर यांच्यासोबत बसून ऐकत होते. आणि प्रचंड कार्यकर्ते होते त्या शॉम हॉटेलमध्ये. आजही त्याचा फोटो माझ्याकडे आहे. आणि ते पांढरसूत्र मंगलसूत्र बाबासाहेबांनी बांधून घेतलं, त्याचा पण फोटो माझ्याकडे आहे. तिथे कल्पतरू बुद्धविहारामध्ये त्याचा बाबासाहेबांचा स्पेशल फोटो तिथं भिक्खू संघाने ठेवलेला आहे. कल्पतरू बुद्धविहार म्हणजे कुकडे लेआउट. तिथे फार मोठं विहार आहे, 10 कोटीचं बनवलं पूज्य भंते प्रियदर्शी यांनी. आणि म्हणून आपण प्रणाम करावा जसा बाबासाहेबांनी प्रणाम केला बुद्धाच्या शिलाला, बुद्धाच्या समाधीला, बुद्धाच्या प्रतिमेला, बुद्धाच्या 10 पारमितेला. म्हणून नमो म्हणजे 10 पारमितेला प्रणाम. नमो म्हणजे परिपूर्ण संबोधी प्राप्त करून देणाऱ्या 7 बोधांगाला प्रणाम. नमो म्हणजे 4 आर्य सत्याला प्रणाम. नमो म्हणजे परिपूर्ण अष्टांग मार्गाला प्रणाम, ज्याचं पालन केल्यामुळे दुःखमुक्त माणूस होतो या जन्मामध्ये. इथे याची देही याची डोळा, अष्टांग मार्गाचं पालन केल्याबरोबर माणूस दुःखमुक्त होतो. आणि त्यातलं ताजं उदाहरण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नमो म्हणजे त्यांना प्रणाम की जे कॉज आणि इफेक्ट थेरीनं भरलेले आहेत. म्हणजे कार्यकारण भाव सिद्धांत, प्रतीत्य समुत्पादाला प्रणाम. नमो म्हणजे 5 धम्म इंद्रियाला प्रणाम. 5 खरे धम्म इंद्रिय आहेत. श्रद्धा धम्म इंद्रिय, वीर्य धम्म इंद्रिय, समाधी धम्म इंद्रिय आणि प्रज्ञा धम्म इंद्रिय आणि स्मृती धम्म इंद्रिय, ज्याला जागृती धम्म इंद्रिय म्हणतो आपण. या 4 आर्य सत्यासोबत 4 धातू कनिष्ठ याला पण प्रणाम करावा. 5 उपादान स्कंदाला प्रणाम करावा. थोडक्यामध्ये म्हणता येईल 37 बोधी पक्षीय धम्माला प्रणाम करावा. 84,000 बुद्ध वचनाच्या धम्मस्कंदाला प्रणाम करावा. म्हणून नमो म्हणलेला आहे. हे नमो म्हणजे संपूर्ण बुद्ध धम्म आणि संघाला प्रणाम. बाबासाहेबांनी फक्त 2 शरण घेतले नाही, बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी नाही, संघं शरणं गच्छामी त्यांनी म्हणलेलं आहे. एका असा तसा माणूस नव्हता तो. एक पुस्तक वाचलेला किंवा 2 पुस्तक वाचलेला अर्ध्या हळकुंडानं पिवळा झाला माणूस नव्हता बाबासाहेब. अथांग महासागरासारखं ज्ञान होतं त्यांचं. 30,000 बौद्ध धम्माची पुस्तकं त्यांनी वाचले होते. म्हणून बुद्धाला फक्त ते अनुसरण्यासाठी प्रतिज्ञा करतात, ते बुद्धाला हात जोडतात. धम्माला अनुसरण्यासाठी धम्माला हात जोडतात आणि संघाला अनुसरण्यासाठी संघाची गुण आपल्यामध्ये ओतपोत भरण्यासाठी ते संघाला
अनुसरण्यासाठी प्रणाम करतात, हात जोडतात. म्हणजे त्यांचं आचरण हे बुद्धाच्या, धम्माच्या आणि संघाच्या मार्गानुसार चालत होतं. जसं राजा अशोकाचं चालत होतं, जसं राजा कनिष्काचं चालत होतं, जसं राजा चंद्रगुप्ताचं चालत होतं. आणि सर्व राजे, श्रीलंकेचे राजे, थायलंडचे राजे, बर्माचे राजे, सर्व याच मार्गानं बुद्धाला अनुसरत, बुद्धाला प्रणाम करून, धम्माला अनुसरत, धम्माला प्रणाम करून, संघाला अनुसरत, संघाला प्रणाम करून संपूर्ण बुद्ध धम्माला त्यांनी पवित्र रूपामध्ये या देशात ठेवलं. म्हणून त्यांचं नाव आहे. तुमचा नवा इतिहास जर तुम्हाला या देशात घडवायचा असेल तर तुम्हाला तुमची आयडेंटिटी उभी केली पाहिजे की हा माणूस 30 वर्ष अष्टांग मार्गाचा पालन करत होता. पौर्णिमा, अमावस्या, 2 अष्टमिया, आणि हे जर न तुम्ही केले नाही तर तुमचं नावच नाही. की या माणसाने इथे धम्म, हे धम्माती बुद्धविहारासाठी 50 लाख रुपये आणून दिले. इकून तिकून 1 रुपया, 2 रुपया, 100 रुपये, 1000 रुपये असं जमा करून 50 लाखाची या इथे देणगी आणून दिली. असा तुमचा इतिहास कमीत कमी एका गुणानं निर्माण व्हायला पाहिजे. बाकी कुठेच आपला इतिहास तयार होणार नाही. हे संसार करून संसारातच मेला आणि त्याला पूर्ण काळ हा गडप करून घेतो. तुमचा नवा इतिहास काही राहणार नाही. तुमचा नवा इतिहास कोणता पुरणार नाही. मेल्याबरोबर हे काळ तुम्हाला गडप करून टाकेल. म्हणून तुम्ही शील, समाधी, प्रज्ञेमध्ये पारंगत झाला आणि त्याचा प्रचार करण्यामध्ये भिंगरीसारखा फिरला नगरामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, तर ते नवा इतिहास तुमचा जर तुम्ही 10 वर्षे काम केलं तर होईल, नाहीतर ते सुद्धा होणार नाही. आळसामध्ये पडून, खूप जेवण करून, खूप झोपण करून कोणाचा इतिहास तयार झाला का? मौज मजा करून, स्त्रियांना पूर्णपणे आपलंस करून, त्यांना आमिष दाखवून, त्यांचं इंद्रिय सुख भोगून, नाना प्रकारचे पंचपक्वान्ने खाऊन कोणाचा इतिहास तयार झाला का? या देशामध्ये मोतीलाल नेहरूनं भारतीय राज्यघटना बनवण्याचा मसुदा बनवला होता. कारण तो बॅरिस्टर होता. तो पंडित जवाहरलाल नेहरू यांचा बाप होता हा बॅरिस्टर मोतीलाल नेहरू. त्यांनी ब्रिटिशाकडे पाठवला की मी बनवतो घटना. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी वस्तुस्थिती आणि वस्तुनिष्ठ भारताची संपूर्ण ओळख त्या पंतप्रधानाला इंग्लिशमध्ये लिहून पाठवली. तेव्हा त्याचे डोळे उघडले आणि मोतीलाल नेहरूचा जो मसुदा होता घटनेचा तो पूर्णच्या पूर्ण निकाली काढून टाकला. त्याला महत्त्व दिलंच नाही. तेव्हापासून पंडित जवाहरलाल नेहरू 132 ठिकाणी पूज्य बोधिसत्व बाबासाहेबाला त्यांनी हक्क दिले नाही, मान दिला नाही, सन्मान दिला नाही. आंतरराष्ट्रीय पूर्ण स्तरावर बाबासाहेबाची कीर्ती जाणार होती तर जाऊ दिले नाही. आणि घटना एवढी त्यांनी बदलून टाकली या नेहरूनं आणि गांधीनं, इंदिरा गांधीनं सारी घटना नष्ट करून टाकली. बरं झाले विद्वान असे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आले, त्यांनी सर्व दुरुस्ती केली, घटना त्यांचं बाद करून टाकलं ते. परंतु जनसंघाचे अध्यक्ष श्यामप्रसाद मुखर्जी आणि जोगेंद्र मंडले यांनी बाबासाहेबाला घटनेवर येण्यासाठी पश्चिम बंगालमधून निवडून आणले. नेहरूला वाटायचं
या आंबेडकरांसाठी सारा खिडक्या बंद करा, लोकसभेच्या हे दरवाजे बंद करा, आंबेडकर येणारच नाही असं त्यांनी केलं होतं. सारं कारस्थान केलं होतं. ते मी आज वाचलं सकाळी 5:30 वाजता. अशा प्रकारे नेहरू आणि गांधी इंदिरापर्यंत संपूर्ण घटना बर्बाद करायचं ठरवलं होतं. मग त्यांना काय नमस्कार करावं का आपण? त्यांचा सन्मान करावं? म्हणून आपण सर्वजण त्यागी लोकाला सन्मान करावा ज्याला डाग लागला नाही. कोणता डाग लागला नाही. स्त्रीचा डाग लागला नाही, मद्याचा डाग लागला नाही आणि कुणाला लुटण्याचा लबाडायचा डाग लागला नाही. मी इथे आलो तेव्हापासून या हॉलमधून 35 लाख रुपये खाल्ले असं तुम्हाला वाटतं का? असा माझ्यावर आरोप आलेला आहे. ते कोर्टात त्यांनी सांगितलं लोकांनी द्या, पण आम्ही बोलत नाही आता इथं. अशा लोकांना आपण जयभीम करावं का? शीलवान लोकांचा मान करावा, गुणवान लोकांचा मान करावा. नमो म्हणजे शीलवानाला हात जोडावं, नमो म्हणजे गुणवानाला हात जोडावं, नमो म्हणजे नम्रवान आणि त्यागी दानशूर लोकांना हात जोडावं. म्हणून या पवित्र जागेवर तुम्ही जितकं जास्त झिजाल, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष, त्याचा इतिहास मी लिहित राहील, नवा इतिहास तयार करीत जाता. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. वनवड्डको बलवड्डको ज्ञानवड्डको यशवड्डको धनवड्डको कांक्षावड्डको चागवड्डको यानवड्डको पय्यावड्डको ते संसच्चेन शीलेन खन्ति मेत बलेन च ते वित्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.